आज गौरी आवाहन, पण आज आमच्याकडे ॲक्च्युली नॉनव्हेजचा बेत करायचा होता. कारण की आज रविवार आहे आणि उद्या ज्या दिवशी गौरी ओवाळतात त्या दिवशी वार नसल्यामुळे मग आज करायचं ठरलं. तर त्यासाठी मी वड्याचं पीठ सकाळीच यायला घातलेलं होतं. नैवेद्याचं सगळं जेवण करून झालेलं आणि त्यानंतर मी वडेसुद्धा करून घेतले. चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि ते सुद्धा नंतर बनवून घेतलं. पण दुपारचं जेवणाला आम्ही कुणीच घरी नव्हतो, कारण की आम्हाला जायचं होतं मामाकडे. तिकडे आज आम्हाला जेवायला सुद्धा बोलवलेलं होतं. बाबा एकटेच घरी होते, त्यांच्यासाठी मग ते सगळं जेवण करून ठेवलं. सोनूला आज आमचा गणपती राखायला ठेवलेलं, कारण की आम्ही घरातले सगळेच जाणार होतो. तर त्यासाठी आम्ही इथे तयारी करून निघालेलो होतो. जाता जाता पाऊससुद्धा आलेला आणि हा बघू शकता मामाकडचा गणपती आणि त्यांचं डेकोरेशनसुद्धा खूप छान असं केलेलं होतं. आणि त्यांच्या घरात ॲक्च्युली माणसं खूप असल्यामुळे घरसुद्धा त्यांचं खूप असं मोठं प्रशस्त असं आहे. आणि त्यानंतर इथे जेवायला बसलो. तर त्यांनी व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही प्रकारचं जेवण केलेलं होतं, कारण आमच्याकडे व्हेजिटेरियनसुद्धा आहेत. त्यानंतर हा आमचा नॉनव्हेज प्रेमी इथे जेवण कधी येतं आहे त्याच्यापुढे त्याची वाट बघत होता आणि आल्यानंतर लगेचच त्याने मस्त असा चिकनवरती ताव मारला. आणि त्यानंतर आम्हाला घरी यायला खूप उशीर झाला होता. तोपर्यंत गौरी आणायला सगळेजण गेलेसुद्धा होते. आमच्या घरात गौरी नसते, आमच्या वाडीची एकच गौरी असते. तर मग सगळे मिळून तिथे जातात, पण मला ऑलरेडी उशीर झालेला यायला. तर त्याच्यामुळे मग मी नाही गेलेले. तर असा होता आजचा दिवस.